दोन्ही स्तनांच्या मधले अंतर स्पष्टपणे दिसून येत असे. काकूचे गोरे गोरे स्तन माझ्या मनामध्ये कामवासना आणि डोक्यामध्ये मुंग्या निर्माण करत असत. कदाचित काकूला ते माहीत देखील असावे. एका दिवशी आई बाबा पाहुण्यांकडे जाणार होते. बाबांनी 3 दिवसाचे माझ्या जेवणाचे काकूच्या नवऱ्याला फोन लावून सांगितले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बाबा गावाकडे जाताच मी काकूकडे इंग्रजी विषयाचे पुस्तक घेण्यासाठी गेलो. त्यांचा दरवाजा खटखट वाजवला. काकूनी घरामधून आवाज दिला, "आले, जरा थांबा" आणि दरवाजा उघडला. काकू नेमक्याच आंघोळ करून बाहेर येऊन केस सुकवत होत्या आणि पातळ कापडाच्या गाऊनमध्ये त्या कडक आणि हॉट दिसत होत्या. काही क्षण माझे डोळे त्यांच्याकडे बघून मोहित झाले होते. असे वाटत होते की मी लगेच त्यांना मिठी मारून आतमध्ये घेऊन जाऊ की काय, परंतु मला लगेच भान आले. काकू माझ्याकडे बघून हसू लागल्या आणि मला म्हणाल्या, "अरे, आलास का तू? बरं झालं बाबा, मी तुलाच बोलवणार होते बघ." काकू हे एवढ्या नाजूक सुरात बोलत होत्या की मला काहीच सुधरत नव्हते आणि मला ते खूप छान वाटत असे. "मी तुला आणखी एक मदत मागत आहे. मला तेवढा लाईट लावून दे बरं." मी म्हणालो, "अहो, त्यात काय एवढं? मी तुम्हाला लावून देतो." एवढं म्हणून मी काकूच्या दारातून आतमध्ये गेलो. काकू घरात एकट्याच होत्या. काकूनी लाईटचा दिवा आणला. मी शिडीवरून वरती चढलो. काकू तो दिवा मला देण्यासाठी हातात घेऊन उभ्या होत्या. मी वरती असल्याकारणाने काकूच्या पातळ गाऊनमधून काकूचे सर्व शरीर मला दिसत होते. विशेष म्हणजे आज काकूंनी ब्रा घातलेली नव्हती. ते चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर जशास तसे आहे. ह्या सगळ्यामुळे पहिल्यांदाच त्यांचे काळे आणि लालसर रंगाचे स्तनाग्र पाहिले. माझे डोळे जाम झणझण करत होते. काकू हटकून खाली वाकल्या असाव्यात, त्यामुळे ते दृश्य अधिकच मोहक आणि वेड लावणारे होते. काकूचे स्तन मी एवढ्या जवळून कधीच पाहिले नव्हते. गोरे गोरे आणि मोठे मोठे गोल आकाराचे स्तन कोणत्याही पुरुषाला वेड लावून जाणारे असे काकूचे होते. घरी 3 दिवस आई बाबा नसल्याकारणाने माझ्या जेवणाची पूर्ण जिम्मेदारी काकूकडे होती. शिवाय काकूचे नळाचे काम मी केल्यामुळे काकूचे 1 दिवसाचे हॉटेलचे जेवण बाकी होते. आम्ही दोघेही दुपारच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलो आणि जेवण करू लागलो. काकूंनी जेवण करताना मला विचारले, "काय रे, तुला मैत्रीण वगैरे कोणी नाही का?" काकूंनी जेवण करताना मला विचारले, "काय रे, तुला मैत्रीण वगैरे कोणी आहे का?" मी त्यांच्या तोंडाकडे पाहिले आणि एक स्मित हास्य केले आणि मी नाही असे उत्तर दिले. काकू माझ्याकडे बघून जोराजोरात हसू लागल्या आणि म्हणाल्या, "कोणत्या जमान्यामध्ये आहेस? म्हणजे तुझे सील फुटले नाही का खरंच?" मला आता काय बोलावे ते समजेना. त्यावर मी म्हणालो, "तसे काही नाही." काकूनी पुन्हा विचारले, "खरंच नाही का?" "अहो काकू, खरंच नाही." त्यावर काकू, "बरं बाबा." मी वापस काकूला विचारले, "तुम्हाला होता का मित्र?" त्यावर काकू, "अरे, होता काय, होते म्हण." माझ्या कॉलेज लाईफमध्ये खूप मित्र होते, खूप सारे. त्यावर मला समजले काकू चांगल्या नादिक होत्या, पण आत्ता कोणीच नाही. त्यावर मी म्हणालो, "बापरे, एवढे सारे मित्र?" काकू मला म्हणाल्या, "अरे, त्यात काय, तुला मैत्रीण नाही?"
आणि मला मित्र नाही. म्हणून आजपासून आपण मित्र आणि मैत्रीण. मी हसत काकूकडे पाहिले. काकू देखील खूप हसत होत्या आणि एवढ्यावरती आम्ही दोघं पण घरी गेलो. रस्त्यामध्ये मी काकूला विचारले, काकू, काका का बरं 2-2 दिवस घरी येत नाहीत? त्यावर लगेच काकू उदास होऊन मला म्हणाल्या, अरे त्याचं काय आहे ना, त्यांना खूप ऑफिसचे वर्क असते बघ आणि त्यामुळे त्यांना घरी येता येत नाही. पण जाऊ दे ना, आता तू माझा मित्र आहेस ना, मग आहेस ना तू आता. हे ऐकून माझे कान गरम झाले होते. अरे जेवण तर झालं, पण झोपायचं काय आहे? तुझ्या घरी कोणीच नाही आणि रात्रीची काही गरज पडली तर कसं काय होणार? त्यावर मी म्हणालो, अहो त्यात काय एवढं? मी झोपन, तुम्ही नका काळजी करू. अरे पण तसं नाही, तुझी पूर्ण जबाबदारी आमच्यावरती आहे. एक काम कर, तुझे काका पण परदेशी दौऱ्यावर 15 दिवसांसाठी गेले आहेत. तू माझ्याकडे झोपायला चल. मी म्हणालो, अहो काकू, काहीच एवढं करायची गरज नाही. काकू म्हणाल्या, माझा मित्र आहेस की नाही तू? असशील तर माझं ऐक आणि चल. माझ्या घरी पण कुणीच नाही. तेवढंच तुला पण बरं आणि मला पण. ह्यावर मी एक क्षणही विचार न करता हो म्हणालो. दोघं पण काकूच्या घरी गेलो आणि त्यांच्या बैठक घरात बसलो. काकू म्हणाल्या, तू इथंच बस, मी कपडे चेंज करून येते. त्यावर मी म्हणालो,